नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवान सारंग, प्रोफेसर, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. रिसर्च मेथडॉलॉजी एमएड यासाठीचा पेपर, MCQ तसेच बीएड सेकंड इयर थर्ड सेमिस्टर ॲक्शन रिसर्च यासाठीचे MCQ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करा. तर आपण पाहूया कृती संशोधन यावरील MCQ पार्ट 3. पहिला प्रश्न, डॅश डॅश हा आलेखाचा प्रकार आहे. पर्याय A विस्तार, B बहुलक, C स्तंभालेख, D प्रमाण विचलन. डॅश डॅश इज द टाइप ऑफ ग्राफ. रेंज, मोड, हिस्टोग्राम, स्टँडर्ड डेविएशन. याचं उत्तर आहे स्तंभालेख. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही कृती संशोधनाच्या आराखड्याची पायरी नाही. पर्याय A निष्कर्ष, B शिफारशी, C उद्दिष्ट, D परिकल्पनांची पडताळणी. डॅश डॅश ही कृती संशोधनाच्या आराखड्याची पायरी आहे. हे आपल्याला यामधून सांगायचं आहे कोणती पायरी आहे ते. डॅश डॅश इज द स्टेप ऑफ ॲक्शन रिसर्च फॉर्मेशन. ऑप्शन A कन्क्लूजन, B सजेशन, C ऑब्जेक्टिव्स, D व्हेरिफिकेशन ऑफ हायपोथेसिस. याचं उत्तर आहे उद्दिष्ट ही कृती संशोधनाच्या आराखड्याची पायरी आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश परिकल्पनेचा समावेश कृती संशोधनात होतो. कृती संशोधनामध्ये ज्या परिकल्पना मांडतात त्या कोणत्या स्वरूपामध्ये मांडतात. पर्याय A कृती, B प्रतिक्रिया, C निष्क्रिय, D रेषीय. डॅश डॅश हायपोथेसिस इन्क्लूड्स इन ॲक्शन रिसर्च. ऑप्शन A ॲक्शन, B रिॲक्शन, C नॉन ॲक्टिव्ह, D लिनियर. याचं उत्तर आहे कृती, ॲक्शन हायपोथेसिस. पुढचा प्रश्न, संबंधित साहित्याच्या आढाव्याचे संशोधनात काय उद्दिष्ट आहे. पर्याय A पूर्वीच्या संशोधनाच्या शिफारशी माहित करून घेणे, B पूर्वीच्या संशोधनाच्या शोधाची नक्कल करणे, C A व B दोन्ही, D वरीलपैकी एकही नाही. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर इन रिसर्च. ऑप्शन A टू नो द सजेशन ऑफ प्रिव्हियस रिसर्च, copy of the previous research finding, C both A and B, D none of the above. याचं उत्तर आहे पूर्वीच्या संशोधनाच्या शिफारशी माहित करून घेणे. टू नो द सजेशन ऑफ प्रिव्हियस रिसर्च. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कृती संशोधन प्रक्रियेच्या सुरुवातीची पहिली पायरी कोणती आहे. पर्याय A समस्या शोधण्यासाठी माहितीचा मार्ग शोधणे, B संबंधित साहित्याचे सर्वेक्षण करणे, C समस्येचे अभिनिर्धारण करणे, D समस्येचे समाधान शोधणे. Which of the following is the first step in starting the action research process? Now options are A searching source of information to locate problem, B survey of related literature, C identification of problem, D सर्चिंग सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम. याचे उत्तर आहे समस्येचे अभिनिर्धारण करणे, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. पुढचा प्रश्न, कृती संशोधन ज्या संकल्पनात्मक चौकटीद्वारे केले जाते त्याचे नाव काय आहे. पर्याय A कृती परिकल्पना, B संशोधनाचा नमुना, C कृती संशोधन आराखडा, D संशोधन पेपर. What is the name of the conceptual framework in which the action research carried? Option A action hypothesis, B research paradigm, C action research design, D research paper. याचं उत्तर आहे कृती संशोधन आराखडा, ॲक्शन रिसर्च डिझाइन. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा प्रायोगिक अभिकल्पाचा प्रकार आहे. पर्याय A कार्यात्मक अभिकल्प,
नियंत्रित अभिकल्प, अनियंत्रित अभिकल्प, समूह अभिकल्प. डॅश डॅश इज द टाइप ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाइन. ऑप्शन ए फंक्शनल डिझाईन्स, बी कंट्रोल्ड डिझाईन्स, सी अनकंट्रोल्ड डिझाइन, डी मास डिझाईन्स. याचं उत्तर आहे फंक्शनल डिझाईन्स, कार्यात्मक अभिकल्प. पुढचा प्रश्न, निरीक्षणाच्या कोणत्या प्रकारात संशोधक निवडलेल्या गटाचा भाग बनतो? पर्याय ए स्वतंत्र निरीक्षण, बी सहभागी निरीक्षण, सी नियंत्रित निरीक्षण, डी अनियंत्रित निरीक्षण. In what form of observations does the researcher become part of the selected group? Option A free observations, B participant observation, C uncontrolled observation, D uncontrolled observation. सॉरी, C आहे कंट्रोल्ड ऑब्झर्वेशन आणि डी होतं अनकंट्रोल्ड ऑब्झर्वेशन. तर याच्यामध्ये एक लक्षामध्ये घ्या की फ्री ऑब्झर्वेशन, स्वतंत्र निरीक्षण, यालाच काय म्हणतात? नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, म्हणजे त्याच्यामध्ये असहभागी निरीक्षण करणे. तर या ठिकाणी आपल्याला संशोधक स्वतः त्या प्रक्रियेमध्ये असतो, भाग घेतो आणि भाग घेऊन तो त्यातील एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी निरीक्षण करतो. अशा वेळेला जे निरीक्षण असतं ते आहे सहभागी निरीक्षण, पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश हे वर्गीकृत प्राप्तांकाच्या मध्यमानाचे सूत्र आहे. जेव्हा आपल्याला प्राप्तांक हे वर्गीकरणाच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात, म्हणजे जसे 60 ते 70 यामध्ये दिलेले प्राप्तांक, या वर्गांतरामध्ये दिलेले प्राप्तांक, असे वर्गांतर जेव्हा दिलेले असतात त्यावेळेला मध्यमान आपल्याला जे काढायचं असतं, म्हणजे तुम्ही एखाद्या वर्गामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिकवलात आणि पहिल्या परंपरागत पद्धतीने शिकवल्यानंतर दोन्हीचं तुम्हाला मध्यमान काढायचं आहे आणि तुलना करायची आहे. तर अशा वेळेला वर्गामध्ये विद्यार्थीची संख्या जर 60 असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? या सूत्राचा वापर मध्यमान काढण्यासाठी करावा लागतो. म्हणून कोणतं सूत्र आपण वापरतो? तर पर्याय बघूया. ए m is equal to summation of fd dash upon n into I, b m is equal to summation of d dash upon n into I, c m is equal to am plus summation of d dash upon n into I, आणि त्याच्यानंतर डी पर्याय आहे m is equal to am plus summation of fd dash upon n into I. तर याचा पर्याय आहे डी बरोबर आहे. m is equal to am plus summation of fd dash upon n into I is the formula of mean grouped scores. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या आलेखाची दोन्ही टोके श अक्षाला छेदतात. असा आलेख आहे की त्या आलेखाची दोन्ही टोक, शेवटचं टोक आणि पहिलं टोक हे दोन्ही श अक्षाला टेकल्याशिवाय तो आलेख तयार होऊ शकत नाही. म्हणजे त्या आलेखाची बंदिस्त आकृती असते. बंदिस्त आकृतीलाच आपण त्या ठिकाणी डॅश डॅश हा आलेख म्हणू शकतो. तर तो कोणता आलेख आहे? पर्याय ए चित्रालेख, बी वर्तुळालेख, सी आयतालेख, डी वारंवारिता बहुभुज. द टू एंड ऑफ द डॅश डॅश ग्राफ intersects the x-axis. Now options are A pictogram, B pie diagram, C bar graph, D frequency polygon. याचं उत्तर आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, वारंवारिता बहुभुज. या आलेखाचे दोन्ही टोक जेव्हा श अक्षाला छेदतात तेव्हा त्याला वारंवारिता बहुभुज असं म्हणतात. पुढचा प्रश्न, कृती संशोधनाचा डॅश डॅश हा दृष्टिकोन आहे. पर्याय ए प्रकृतीवादी, बी आदर्शवादी, सी संख्यात्मक, डी वस्तुनिष्ठता. डॅश डॅश इज द अप्रोच ऑफ रिसर्च. ए नॅचरलिस्टिक, बी आयडियलिस्टिक, सी क्वांटिटेटिव्ह, डी ऑब्जेक्टिव्हिटी. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये की कृती संशोधनाचे दोन दृष्टिकोन आहेत, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. या ठिकाणी दिलेला आहे आता क्वांटिटेटिव्ह, म्हणून याचं उत्तर आहे क्वांटिटेटिव्ह, संख्यात्मक. पुढचा प्रश्न बघूया. कृती संशोधन म्हणजे डॅश डॅश. पर्याय ए मूलभूत संशोधन, बी समस्येचे तात्काळ उत्तर शोधण्यासाठी सुरू केलेले संशोधन, सी ऐतिहासिक संशोधन, डी आलेखात्मक चित्रण. ॲक्शन रिसर्च मीन्स डॅश डॅश. ऑप्शन ए फंडामेंटल रिसर्च,
B. A research initiated to solve an immediate problem. C. Historical research. D. Graphical representation. याचे उत्तर आहे समस्येचे तत्काळ उत्तर शोधण्यासाठी सुरू केलेले संशोधन. A research initiated to solve an immediate problem. पुढचा प्रश्न. कृती खालीलपैकी कोणती बाब व्यक्ती अभ्यासात खूप महत्त्वाची आहे? पर्याय ए वस्तुनिष्ठता, बी आत्मनिष्ठता, सी आशय विश्लेषण, डी तुलना. Which of the following thing is the most important in case study? ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्हिटी, बी सब्जेक्टिव्हिटी, सी कंटेंट अनालिसिस, डी कंपॅरिझन. याचे उत्तर आहे आत्मनिष्ठता, सब्जेक्टिव्हिटी. पुढचा प्रश्न. कृती संशोधनातून प्राप्त झालेली वस्तुस्थिती व त्याचा लावलेला अर्थ म्हणजे? पर्याय ए शिफारशी, बी विश्लेषण, सी निष्कर्ष, डी अनुधावन. The facts obtained from the action research and its implication means. ऑप्शन ए recommendation, बी analysis, सी conclusion, डी follow up. याचे उत्तर आहे निष्कर्ष, conclusion. पुढचा प्रश्न बघूया. कृती संशोधनाच्या चक्राची सर्वात पहिली पायरी डॅश डॅश ही आहे. पर्याय ए प्रत्याभरण, बी निरीक्षण, सी नियोजन, डी कार्यवाही. डॅश डॅश इज द फर्स्ट स्टेप ऑफ ॲक्शन रिसर्च सायकल. ऑप्शन ए रिफ्लेक्ट, बी ऑब्झर्व, सी प्लान, डी ॲक्टिंग. याचे उत्तर आहे नियोजन, प्लॅन. प्रश्न बघूया. स्पियरमनच्या श्रेणीअंतर पद्धतीच्या सहसंबंध गुणकाचे सूत्र काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कोरिलेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ स्पियरमन्स रँक डिफरन्स मेथड? ऑप्शन ए रो इज इक्वल टू 1 मायनस 6 समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1. बी रो इज इक्वल टू 6 समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन n. सी रो इज इक्वल टू 6 समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर मायनस 1. डी रो इज इक्वल टू समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1. याचं उत्तर आहे 1 मायनस 6 समेशन ऑफ डी स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1. पुढचा प्रश्न. सहसंबंध गुणकाचे मूल्य प्लस ऑर मायनस 1 असल्यास डॅश डॅश स्वरूपाचा सहसंबंध असतो. पर्याय आहे ए आदर्श, बी मध्यम, सी चांगला, डी शून्य. द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज प्लस ऑर मायनस 1. देन द नेचर ऑफ कोरिलेशन इज. ऑप्शन ए आयडियल, बी मीडियम, सी गुड, डी नल. याचे उत्तर आहे आदर्श. जेव्हा धन एक सहसंबंध किंवा ऋण एक सहसंबंध असतो तेव्हा त्या दोन बाबींमध्ये आदर्श स्वरूपाचा संबंध असतो, आयडियल सहसंबंध असतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.